इराणने युद्धाचा गेमच पलटवलाय। अमेरिका इस्रायल बॅकफूटवर गेलेत का? युद्धाच्या पहिल्या दिवशी असं वाटलं होतं की अमेरिका आणि इस्रायल काही दिवसातच इराणला गुडघे टेकायला लावतील। इराणच्या एअर डिफेन्स सिस्टमवर तुफान हल्ले झाले, त्याचे अनेक टॉप कमांडर मारले गेले आणि इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांची देखील हत्या झाली। पण अवघ्या काही दिवसातच युद्धाचं चित्र बदलायला लागलं। असं काय केलं इराणने की जगातील सर्वात मोठ्या सैन्य शक्तींनाही आता लढाई इतकी सोपी राहिलेली नाहीये। इराणचे 5 मोठे डावपेच कोणते हेच या व्हिडिओतून समजून घेऊया। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। युद्धाच्या सुरुवातीला अमेरिका आणि इस्रायलनं इराणच्या लष्करी तळांवर, क्षेपणास्त्र केंद्रांवर आणि कमांड सिस्टमवर मोठे हल्ले केले। या हल्ल्यांमध्ये अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी मारले गेले। इतकंच नव्हे तर इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्लाह खामेनी हे सुद्धा मारले गेले। त्यामुळे इराण गुडघ्यावर येईल आणि युद्ध लवकरच संपेल असं अनेकांना वाटलं। अनेक हवाई हल्ले करूनही अमेरिका इराणला उलथवून टाकण्यामध्ये अपयशी ठरली आहे। दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष आता इराणला चिरडण्यासाठी शत्रू चीन आणि नाटो मित्र राष्ट्रांकडून मदत घेत आहे। प्रश्न असा उद्भवतो की गेल्या 15 दिवसांमध्ये इराणनं असं काय केलं आहे ज्यामुळे अमेरिकेसारख्या महासत्तेला मागे टाकलंय? तर इराणने गेम कसा आपल्या बाजूने फिरवला ते जरा आता आपण समजून घेऊया। इराणने युद्ध लांबवण्याचा निर्णय घेतला। इराणला माहित होतं की थेट सैनिकी ताकदीत अमेरिका आणि इस्रायल खूप शक्तिशाली आहेत, म्हणून त्यांनी मोजेक डिफेन्स नावाची रणनीती वापरली। यात सैन्याची कमांड एकाच ठिकाणी न ठेवता लहान लहान युनिट्समध्ये विभागली जाते। म्हणजे जर एक मुख्य कमांड सेंटर नष्ट झालं तरीही बाकीचे गट स्वतंत्रपणे हल्ले करू शकतात। सर्व लष्करी तुकड्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले। इराणने अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले सुरूच ठेवले। इराणनं लहान ड्रोनने अरब देशांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली, त्यामुळे युद्ध लांबण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला। त्यानंतर दुसरी स्ट्रॅटेजी म्हणजे आर्थिक नाकेबंदीची योजना आखली। याचाच एक भाग होता ते म्हणजे इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी रोखली। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जहाजांना सामुद्रधुनीतून बाहेर पडण्याचे आवाहन करताच इराणनं एक थाई मालवाहू जहाज अडवलं। परिणामी संपूर्ण हॉर्मुझची सामुद्रधुनी रोखली गेली। इराणने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीखाली भूसुरुंग बनवले होते। या तणावामुळे शेकडो तेलवाहू जहाज अडकली आणि जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडाली। त्यामुळे सुद्धा युद्ध थांबण्यासाठी जगभरातून ट्रम्प यांच्यावर दबाव वाढला। त्यानंतर तिसरी स्ट्रॅटेजी, ट्रम्पची जगभरामध्ये बदनामी केली। अमेरिकेच्या हल्ल्याचे वास्तव उघड करण्यासाठी इराणनं अमेरिकन मीडिया सीएनएनला तेहरानमध्ये प्रवेश दिला। सीएनएनने तेहरानमधून ट्रम्प प्रशासन आणि सरकार विरुद्ध मोठ्या प्रमाणामध्ये बातम्यांचं रिपोर्टिंग केलं, ज्यामध्ये इराणी शाळेमध्ये मुलींच्या मृत्यूच्या बातम्यांचा देखील समावेश होता। या मुलांची संख्या 160 पेक्षा जास्त असल्याचा अंदाज होता। ही बातमी बाहेर आल्याने ट्रम्प सरकारची जगभरामध्ये चांगलीच बदनामी झाली। आता या संघर्षामध्ये इराणचे परराष्ट्र मंत्री दररोज मुलाखती देत आहेत, अमेरिकन माध्यमांना सुद्धा। याचा काय फायदा आहे? तर असं आहे की इराणचा असा प्रयत्न आहे की हा संघर्ष इस्रायल विरुद्ध इराण असा आहे हे जगाला दाखवणे। एका मुलाखतीमध्ये इराणचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, जर अमेरिका इस्रायलसाठी आपल्या सैनिकांचा बळी देऊ इच्छित असेल तर त्यात आम्ही काय करू शकतो? आम्ही तर फक्त स्वतःचा बचाव करत आहोत। इराण या मीडिया कॅम्पेनद्वारे एक मजबूत मोर्चा उभारत आहे आणि यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा, 5वा महत्त्वाचा डाव, तो म्हणजे अमेरिका आणि इस्रायलला वाटत होतं की इराणच्या सर्वोच्च नेत्यांचा मृत्यू झाला तर देशामध्ये मोठं जनआंदोलन होईल, पण तसं काही झालं नाही। इराणच्या सत्ता संस्थेनं आतील नियंत्रण मजबूत ठेवलं आणि संभाव्य बंडखोरी रोखली। म्हणजेच या युद्धात अमेरिका आणि इस्रायलनं इराणला सुरुवातीला मोठा धक्का दिला, पण इराणनं थेट सैनिकी ताकदीऐवजी रणनीती, आर्थिक दबाव आणि प्रॉक्सी युद्धाचा वापर करून ही लढाई अधिकच गुंतागुंतीची केली। आणि म्हणूनच ही लढाई काही दिवसात संपणारी नसून ती आता दीर्घकालीन संघर्षामध्ये बदलण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे। या युद्धामध्ये ट्रम्पचे अनेक अंदाज चुकले आणि स्ट्रॅटेजी त्यांच्या अंगावर उलट्या फिरल्या, हे जगाला आता दिसून आलंय। त्यामुळे आता ट्रम्पनी
युद्ध स्वतःहून थांबवावं असा आवाज जगभरातून आता जोर धरतोय. तुम्हाला काय वाटतं, ट्रम्प आपला इगो सोडतील का, की जगभरामध्ये विनाश होणार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील नव्या ग्लोबल अपडेटसह. नमस्कार.